नमस्कार मंडळी, कसे आहात? अधिक मास चालू झालाय आणि त्याच निमित्ताने आमची दीदी आणि भाऊ आलेत घरी. आम्ही त्यांचं स्वागत केलं. मी दारात सुंदर अशी रांगोळी काढली. कशी वाटली नक्की सांगा. सजावट करायला सगळेच मदतीला होते. मी टेबलवर छान रांगोळी काढली. झेंडू आणि गुलाबाच्या फुलांनी छान सजवलेलं. त्यावर दोघांचं नाव सुद्धा लिहिलंय आणि आर्टिफिशियल तोरण सगळ्या घरात लावली की आपोआप फेस्टिवलचा फील येतोच. आईंनी ह्या डिश आणल्या सिल्वर कलरच्या. काही वस्तू मांडण्यासाठी किंवा खायची गोष्ट मांडण्यासाठी. त्यावर सर्व खायचं साहित्य, फळ मांडलेत. 33 अनारशांचा मान असतो ते मध्ये ठेवलेत. बाजूने चिवडा, लाडू, केळीचे वेफर, चकली, केळी, 5 फळं सर्व मांडले आणि बाजूंनी राऊंड मध्ये आर्टिफिशियल तोरणांनी सजवलेलं आहे. त्याच्या बाजूला दीदीसाठी साडी, नारळ, ओटी, गजरा, जोडवी असं सर्व काही ठेवलंय आणि भाऊंसाठी टॉवेल, टोपी, पोशाख, नारळ आणि ताट, चांदीचा दिवा नंतर ठेवला. कशी वाटली सजावट नक्की सांगा. दीदी भाऊ दोघेही छान रेडी झालेत. ओवाळणीसाठी छान ताट रेडी केले. कोणत्याही शुभ गोष्टीची सुरुवात करण्याआधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. तर इथे देवारातल्या बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. तिला फूल वाहून, हळदी कुंकू वाहून यांनी पूजा करून नमस्कार केला. लेक जावई हे लक्ष्मी आणि विष्णूचं रूप असतात आणि तेच मानून त्यांचे पाय धुतले जातात. त्यांना मान सन्मान दिला जातो. हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितले. बाकी अधिक मासचे आध्यात्मिक पण खूप महत्व आहे. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या दिवसात केलेलं पुण्य, दान, सत्कर्म, नामस्मरण देवाचं जेवढं कराल ना त्याचं फळ तुम्हाला 3 पटीने मिळतं असे मोठे लोक सांगतात. यांनी भाऊंचे पाय धुतले, पुसले, हळदी कुंकू वाहून नमस्कार केला त्यांना. तसेच दीदीचे सुद्धा पाय धुतले, पुसले आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार केला. दोघांनी यांना आशीर्वाद दिला आणि आमची ह्यात पण मजा मस्करी छान गप्पा चालू होत्या. दीदी भाऊ बऱ्याच दिवसांनी भेटले होते आम्हाला. चांदीला खूप मान असतो या महिन्यामध्ये. चांदीचा दिवा भाऊंच्या पोशाखावरती ठेवला. नंतर पप्पांनी भाऊंना ओवाळलं, दीदीला ओवाळलं. आईंनी सुद्धा दोघांना ओवाळलं छानपैकी. पप्पांनी भाऊंना टॉवेल, टोपी, पोशाख दिला, ताट दिलं आणि दिवा सुद्धा दिला. या पद्धती सगळ्यांकडे वेगवेगळ्या असतील. आईंना, पप्पांना, आजींना जसं माहिती होतं तसं आम्ही केलंय. बाकी तुमच्याकडे कशा पद्धती आहेत ते पण ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला. सो कमेंट करा नक्की. आणि प्रत्येक आई वडील आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे जमेल तसं काहीतरी करतच असतात लेक जावयासाठी. अनारशाच्या ताटात मधोमध दिवा लावून त्या ताटाने ओवाळायचं असतं. तर पप्पा आणि आई दोघांना ओवाळत आहे. 5 फळं दिली आईने दीदीला. सोन्याची ठुशी सुद्धा दिली. आई तिला घालत आहेत. जोडवी घालायची असते पायात. मग मी जोडवी घालत आहे दीदीच्या पायात. मी साडी नेसली होती आणि घाईतच आवरलं होतं. जोडव्या सुंदर दिसत होत्या दीदीच्या पायामध्ये. आणि जोडवी घालण्याचे सायंटिफिक रिझन पण असतं. विवाहित महिलांसाठी पायात जोडवी घालणं फक्त परंपरेचं प्रतीक नाही, तर त्यात अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. चांदीची जोडवी घातल्या रक्ताभिसरण सुधारते, हार्मोनल संतुलन राहण्यास मदत होते, मासिक पाळी नियमित होण्यास फायदा होतो. दी भाऊ दोघांनी जोडीने आई, पप्पा आणि आम्हाला दोघांना सुद्धा नमस्कार केला. तुळशी मातेच्या पाया पडले, देवाच्या पाया पडले. नंतर दी आणि भाऊ दोघांनी मिळून आई, पप्पा यांचे पाय धुतले. दीदीने आईसाठी ओटी, साडी आणली होती. अधिक महिन्यात आईची ओटी भरायची असते. ती निरोगी राहावी आणि दोघींचं प्रेम अधिक दृढ व्हावं ही त्यामागची संकल्पना. नंतर वेळ झाली होती जेवणाची. दोघांना छान जेवणाचं ताट करून वाढलं. ताटात पुरणपोळी, दूध, कटाची आमटी, कांदा भजी, भात, तूप, पापड, कुरडई असं सर्व काही होतं. ताटाला छान आर्टिफिशियल तोरणांनी सजवलेलं होतं. आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा अधिक मास स्पेशल व्लॉग कसा काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. राधे कृष्ण.